नमस्कार, मी नितीन गोपाळ आपल्या सर्वांचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करतो। आज आमच्याकडे पालखी येणार आहे आणि आम्ही पालखी आणायला चाललोय आणि पालखी अशा रस्त्याने आणायला लागते आम्हाला की ती अवघड वाट आहे, घाट आहे। म्हणजे पालखी आणत असताना चारी खूर असे वरती धरून घ्यावे लागतात आणि पालखी आपल्याला आणावी लागते। हे आपले कायमचं झालेलं आहे। बघा, मला आठवते की माझ्या लहानपणापासून असंच आहे। तुझ्या लहानपणापासून वेगळीच वाट होती की हीच वाट होती कायम इथूनच पालखी आणतात? नमस्कार. तुझं आणि माझं वय तसं काय फारसं कमी जास्त नाही। आता माझं वय 54 वर्षे, पण आमच्या आधीही म्हणजे आमचे वडील म्हणा, आमचे आजोबा म्हणा, त्या वेळेस सुद्धा ही अशीच वाट होती। आता फक्त फरक काय पडला की माणसांची ये जा कमी झाल्यामुळं बरोबर वाट चोख राहिली नाही, परंतु दगड आणि हा घाटी हा जो प्रकार आहे तो अजून तसाच आहे। मग त्यावेळी आमच्या आजोबांच्याही काळात ज्या पद्धतीनं पालखी इकडे आणली जात होती त्याच पद्धतीनं आता 2026 हे साल आलेलं आहे, तरी सुद्धा तीच स्थिती आहे। इथं पाकाडी निर्माण झाली नाही, रस्ता निर्माण झाला नाही। पूर्वी जेव्हा लोक जात येत होते तेव्हा ही वाट हस्ती खेळती होती, परंतु आता अशी अवस्था झाली ह्या वाटेनं कोण जात नाही, झाडं फांसी कोण तोडत नाहीत आणि वाट ही अशा प्रकारची अवघड झालेली आहे। आणि ह्या वाटेनं सुद्धा तुम्ही आणि आपण सगळेजण ही पालखी घेऊन जातो, त्याचा व्हिडिओ आपल्याला नंतर परत बघता येईल प्रत्यक्षात काय स्थिती होते ती, तरी ही वाट तशी जाईल नक्कीच। पण मला असं वाटतं की आपण कुठच्या यंत्रणेला पण दोष देऊ शकत नाही, कारण का तर आपण आतापर्यंत कधी कोणाकडे तक्रारच केली नाही की आम्हाला वाट पाहिजे, किंवा आपण मागणी सुद्धा केली नाही, तक्रार पण केली नाही की उघड वाट आहे, आम्हाला देवासाठी इथून यावं लागतं। म्हणजे आपल्याला सहज उतरता येत नाही, तिथून आपल्याला ती पालखी देव घेऊन यायला लागतं। पण हे आपली सुद्धा चूक असं आहे, तुला वाटत नाही? हा, ह्याच्यात 90% चूक आपलीच आहे। कारण ह्या अवघड स्थितीत म्हणजे आपण वर्षातून एकदा का होईना आपण पालखी घेऊन जातो, आपल्याबरोबर आपले गाववाले येतात, इतर सगळे भाविक येतात आणि हे जाता येताना त्या दिवशी हे सगळं बघतात की बाबा हे असंच आहे, आपल्याला वाट करायला पाहिजे। परंतु कसं होतं, ये रे माझ्या मागल्या, पुन्हा ती वेळ गेली की पुन्हा तसंच घडत येतं। आणि कोणाकडे जर आपण सांगितलं तर आपल्या ह्या वरती फक्त पाडगावची 4च घरं आहेत आणि ग्रामपंचायत आपली छोटी असल्यामुळे 4 घरांसाठी एवढी वाट करणं सुद्धा तसं अवघड आहे। नक्कीच। परंतु संपूर्ण गावांना विचार करून किमान ही पायवाट तरी त्यांनी पाकडी म्हणून तयार करायला हवी। हरकत नाही करायला, कारण करणं गरजेचं आहे। तर माणसांना घाबरून नाही, पण देवाला तरी घाबरून ही वाट होणं गरजेचं आहे। हा, देव म्हणा, श्रद्धा म्हणा, आता श्रद्धेच्या रूपाने आपण हे सगळं आता तुम्ही बघत असाल ह्या परिस्थितीतून, म्हणजे इथून माणूस जाऊ शकत नाही, तिथून अशी पालखी न्यायची। इकडे होती, पण रात्री काम करणाऱ्या आमच्या लोकांनी हे सगळं बदललं। त्याच्यात आमचा विजयदादा प्रमुख होता, तो म्हणाला आपण असं करूया, इकडे पालखी चढवताना 4-4 जण आपल्याला शेपत नाहीत, 2-2 बाजूला घेऊन, मग आपण ही वाट इथून अशी करूया। पायटणी राहिल्या नाहीत पहिल्या म्हणून त्या नवीन अशा पद्धतीने कराव्या लागल्या। आता आपल्या पायाखाली तुम्ही बघताय, थोडक्यात पायटन म्हणजे ऍक्च्युली पायटन नाही, इथं पाय पण असं मुरगळू शकतो। हा, मुख्य काय होतं, जेव्हा पावसाळ्यात पाण्याची सुरुवात होते तेव्हा पाणी धोधो रूपानं, तर आमचे बाबू गोपाळ अर्धवट राहिलेला खालचा रस्ता करण्यासाठी आलेले होते आणि त्या पाण्यानं काय होतं, हरळे निर्माण होतात, बरोबर, म्हणजे ज्याला आपण ओळ म्हणतो, आणि ते पुन्हा पुन्हा खणले जातात आणि त्याच्यामुळे पालखी वरती आणताना किंवा चालताना ते सगळं अवघड होतं। नक्की। आणि ही वाढ होणं गरजेचं आहे, खरंच वाढ होणं गरजेचं आहे। आता हा व्हिडिओ आपला प्रसारित झाल्यानंतर नक्की सगळे आपले गाववाले बघतील किंवा अन्य कोणीही बघतील, त्यांना तरी असं वाटायला हवं की बाबा हे सांगतं हे सत्यस्थिती आहे, आपण याच्यावर काहीतरी पर्याय काढू आणि किंवा पाकाडी तरी तयार करू। एका वर्षात जरी शक्य नाही तर 5 वर्षात थोडा निधी खर्च करून आपण पाकडी तयार करू शकतो, ही आमची एक विनंती आहे। नक्कीच। तुम्हाला आमच्या वाटेची दुर्दशा काय असे आहे ती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा दिसली असेल। व्हिडिओ करणारा सुद्धा उलटा सुलटा हलतोय, म्हणजे त्याला सरळ प्रॉपर व्हिडिओ घेता येत नाही, याचा अर्थ त्याला सुद्धा उलट चालता येत नाही आणि अवघड आहे आणि हे होणं गरजेचं आहे। आम्ही जरी तुमच्यापर्यंत पोहोचलो नाही, प्रशासनातल्या लोकांना जर चांगला एखादा देव माणसासारखा माणूस असेल प्रशासनात, तर त्यानं सुद्धा पुढं काय म्हणतो आपण त्याला, पुढाकार घेऊन ह्या आपल्या वाडीतल्या लोकांचा प्रश्न मार्गी लावणं गरजेचं आहे असं मला वाटतं। आणि किंवा काही मार्ग असेल त्याच्यावरती काही प्रोसेस असेल तर आम्हाला कुणी कल्पना दिली की असं केल्यानंतर असं होऊ शकतं, तर तसं सुद्धा मार्गदर्शन कुणी केलं तर आपण सुद्धा त्या पद्धतीनं करू शकतो। हे आजचाच विषय नाही तर भविष्यात कायम हे असंच राहणार आहे, त्याच्यामुळे आज नाही उद्या ही सोयी सुविधा होणं गरजेचं आहे। धन्यवाद। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितलात त्याबद्दल सर्वांचे आभार आणि धन्यवाद। चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, मित्रांमध्ये शेअर करा आणि पुन्हा नवीन व्हिडिओ टाकीत राहीन। तोपर्यंत बाय बाय, टाटा।